बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माचा सर्वात महत्त्वाचा असा उत्सव आहे. जगातील सर्वच देशात बुद्ध जयंती हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने या घटनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की इतर देशामध्ये बुद्ध पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते. चला तर मग श्रीलंकेत हा उत्सव कसा साजरा केला जातो याचे क्षणचित्र पाहूया. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियाई देशात हा दिवस वेसक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील लोक जागोजागी अन्नछत्र उभारून खाण्यापिण्याच्या वस्तू दान करत असतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना लोक कोणत्याही प्रकारची पूर्वतयारीशिवाय निघू शकतात. जागोजागी बुद्ध धम्म आणि बुद्धाच्या जीवनातील कथांचे चित्र देखावे उभारलेले असतात. सर्वच ठिकाणी रंगीबेरंगी रोषणाई मोठ्या प्रमाणात केलेली असते. समुद्राच्या किनारी येथील कुटुंबीय स्वतः बुद्धगीत गाऊन बुद्धांच्या आठवणी, बुद्धांचे विचार लोकगीतांमधून वेगवेगळ्या पद्धतीने गात असतात. समुद्राच्या आजूबाजूला आपल्या कुटुंबांसमवेत तसेच सामुदायिक पद्धतीने नृत्य करत असतात. बुद्ध टेम्पलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप बघायला मिळते. येथील लोक अतिशय साधे आहेत. या देशाला स्माइलिंग कंट्री असे म्हटले जाते आणि ते प्रत्यक्षात खरे देखील आहे, कारण येथील लोक अतिशय हसतमुखाने सर्वांचे स्वागत करतात. येथील लोक फार शिस्तबद्ध आहेत. हायवेवर प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट दिसणारच. येथील सर्वच ठिकाणी राहत्या घरापासून ते हॉटेलपर्यंत कमल, अशोक चक्र, पंचशीलचा झेंडा, बुद्ध धर्माचे प्रतीक सांगणारे लाइटिंग आणि संदेश जागोजागी बघायला मिळतात. अशा प्रकारे अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी असते.
आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा. तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.